घणसोली शिवजयंती उत्सव सोहळा उत्साहात साजरा। घणसोली नवी मुंबई शिवप्रतिष्ठानसह पश्चिम महाराष्ट्र युवक संघटना याच्या संयुक्त विद्यमाने घणसोली येथे शिवजयंती उत्सव सोहळा 2026 मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आयोजित या सोहळ्याला परिसरातील शिवभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व दीप प्रज्वलने करण्यात आली। त्यानंतर शिवगर्जना, ढोल ताशांचा गजर आणि पारंपरिक लेझिम पथकांच्या सादरीकरणाने वातावरण दणाणून गेले। मान्यवरांच्या उपस्थितीत शिवचरित्रावर आधारित प्रेरणादायी भाषणे झाली। यावेळी आयोजकांनी आपल्या मनोगतात सांगितले की शिवजयंती उत्सवाच्या माध्यमातून तरुण पिढीपर्यंत शिवरायांचे विचार, स्वराज्याची संकल्पना आणि राष्ट्रप्रेमाची भावना पोहोचवणे हा मुख्य उद्देश आहे। समाजात एकी, शिस्त आणि देशभक्तीची भावना वृद्धिंगत व्हावी यासाठी अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले। कार्यक्रमस्थळी शिवकालीन देखावे, आकर्षक सजावट आणि ऐतिहासिक मांडणी यामुळे उपस्थितांना शिवकालीन वातावरणाची अनुभूती मिळाली। शेवटी सर्व उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। शिवभक्तांच्या उत्साहामुळे घणसोलीत शिवजयंतीचा सोहळा अविस्मरणीय ठरला। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश पाटीलसह पल्लवी निकम, मी 24 तास, नवी मुंबई। 10 ते 15 वर्ष या ठिकाणी आम्ही एक हालाकीचे दिवस काढले आणि त्या दिवसातून पश्चिम महाराष्ट्र युवक संघटना म्हणून आपले इथं येणारी लोक सगळी पश्चिम महाराष्ट्रामधले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही हे छोटंसं मंडळ एक रोपटं चालू केलं। आम्ही एक आमच्याकडे पुंजी म्हणून 500 रुपयापासून आम्ही हे चालू केलं आणि हे वटवृक्ष एवढं मोठं झालं की आम्हाला सुद्धा कळलं नाही की ते 10 वर्ष झाले। आणि हे आम्ही जे कार्यक्रम करतो ते सांस्कृतिक आणि समाजाशी निगडीत आणि इतिहासाला जे घडवणारे, इतिहास आपल्या लहान मुलांना घडवणारे ते आम्ही कार्यक्रम साजरे करतो आणि त्याच्या माध्यमातून आम्ही इथे गेली 10 वर्ष करत असता एक 6 वर्षापासून आम्ही महाप्रसाद म्हणून आम्ही हा इथे हे केलेला आहे आणि त्या माध्यमातून आम्हाला सर्व पक्षीय लोक आपल्या कार्यक्रमामध्ये येतात आणि सर्वांचं योगदान मिळतं। आणि त्यात साहेब, आम्ही शिवजयंती ह्या ठिकाणी 10 वर्ष आम्हाला झालेली आहे। आम्ही पहिली छोटीशी शिवजयंती साजरी केली होती आणि बघता बघता ह्या वृक्षाचं वटवृक्ष कधी झालं आणि आम्ही 10 वर्ष पार केलेले आहेत। सर्व आमचे कार्यकर्ते खेळीमेळीने काम करतात। या मंडळामध्ये कुठलंही राजकारण नाही। आम्ही सर्व राजकीय पक्षांना एकत्र आणतो। या ठिकाणी व्यासपीठावर आम्ही त्यांचा सन्मान करतो आणि या मंडळाचं वैशिष्ट्य म्हणजे आम्ही इथे जास्त करून लहान मुलांना प्रोत्साहित करून कार्यक्रम आम्ही इथे सादर करतो आणि मुलांना कोणतेही कोरिओग्राफी न देता ते स्वतःहून या आपल्या गाण्यावरती डान्स करत असतात। आम्ही सामाजिक उपक्रम राबवतो, रक्तदान शिबिर राबवतो, कुठे मदत असतील ते मदत पण आम्ही करतो, वैद्यकीय मदत करतो आम्ही, अशा अनेक मदती आम्ही या मंडळात आम्ही करत असतो। आणि पदाधिकारी किंवा नागरिक सर्व एकत्र येऊन आम्ही 10 वर्ष पूर्णपणे सांस्कृतिक कार्यक्रम राबवून, सामाजिक कार्यक्रम आणि पूर्णपणे ऐतिहासिक गोष्टींवर हा कार्यक्रम राबवला जातो। कुठल्याही प्रकारचे धांगडधिंगा किंवा अश्लील नृत्य करून डीजे लावण्या प्रकारावर कधी आम्ही जोर दिला नाही आणि आमचा जो पूर्ण कार्यक्रम असेल तो पारंपरिक पद्धतीनेच पार पाडतो। ज्या प्रकारे आपल्या महाराजांची शिवजयंती साजरी केली पाहिजे त्या प्रकारेच आम्ही शिवजयंती साजरी करतो। तर मित्रांनो, जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेल्सच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील।